आजचा जो विषय मी आपल्या पुढे मांडणार आहे, तो जितका रंजक आहे त्यासोबतच तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे. याचं कारण असं आहे, की गेल्या काही वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये जगात जे बदल झालेत आणि याच्यापुढे येणाऱ्या 5 वर्षात जे बदल होणार आहे, त्याच्याशी जोडणारा हा विषय असल्यामुळे मी हा विषय मुद्दाम निवडला आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येक सुजाण व्यक्तीला ज्याच्यातून ज्या चिंता निर्माण होणार आहेत, त्याच्याबद्दलची माहिती असावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. सगळ्यात पहिले तर आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचं नाव आहे व्यापारी मार्ग. जगाचा विस्तार, विकास मग तो कोणत्याही भाग जगाचा कोणताही भाग असो, संस्कृतीचा कोणताही भाग असो आणि कोणताही कालखंड असो, होण्यासाठी अर्थव्यवस्था आणि व्यापार यांची नितांत आवश्यकता असते. ज्या समाजामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात, मोठ्या प्रमाणात व्यापारी उलाढाली होतात आणि व्यापाराचा विस्तार होतो, त्या समाजाचं जीवनमान, त्या समाजाचं एकंदर राहणीमान आणि त्या समाजाचा आर्थिक सामाजिक विकास झपाट्याने होतो आणि म्हणून व्यापार हा प्रत्येक समाजाचा अर्थव्यवस्थेचा एक मूलाधार आहे असं आपण मानतो. पण व्यापार करण्यासाठी जर सगळ्यात महत्वाची बाब कोणती असेल, तर ती चांगलं उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संरचना, आर्थिक संरचना आहे असं आपण मानतो. मग याच्यामध्ये रस्ते आलेत, व्यापार केंद्र आलेत, विमा अधिकोष यासारख्या सुविधा आल्या. जो ज्या काळामध्ये ज्या गरजा व्यापाराच्या असतात, त्या गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्यापाराचा विस्तार होत नाही. काही हजार वर्षांपूर्वी व्यापारासाठी उत्तम रस्ते आवश्यक होते. 2 देशांना, 2 शहरांना, 2 गावांना जोडणारे रस्ते उत्तम दर्जाचे असल्याशिवाय व्यापार करणं अत्यंत अवघड होतं. विनिमयाची कल्पनाच अस्तित्वात येऊ शकत नव्हती. आणि ज्या भागांचे हे रस्ते अनेक कारणांमुळे अडचणीत आलेत किंवा बंद पडलेत, त्या भागाचा आर्थिक विकास नंतर ठप्प झाला हा इतिहास आहे. त्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. आणि म्हणून जोपर्यंत व्यापारी मार्ग किंवा व्यापार नाही, तोपर्यंत आर्थिक विकासाची गती आपल्याला वाढवता येत नाही, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. संस्कृतीचा आणि व्यापारी मार्गांचा तर फार नजीकचा संबंध आहे. आपण ज्या संस्कृतींबद्दल विचार करतो, मग ती ग्रीक संस्कृती असेल, रोमन असेल, इजिप्शियन, चीनी असेल, भारत असेल, पर्शियन किंवा सुमेरियन असेल, या सर्वांच्या विकासामध्ये व्यापाराचं आणि अर्थव्यवस्थेचं मोठं योगदान राहिलेलं आहे. काही सांस्कृतिक समाज काही किंवा काही काही समाज काही हजार वर्ष सगळं सतत प्रगती करत राहिले. याचं कारण त्या समाजामध्ये, त्या देशांमध्ये आर्थिक आणि व्यापारी क्रियांना मोठं उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यात आलं होतं. वेगवेगळ्या संस्कृतींमधला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विनिमय जसा जसा वाढत जातो, त्याबरोबर एका नवीन पातळीवर, नवीन उंचीवर समाज जात असतो. जेव्हा समाज इतरांशी संपर्क साधणं टाळतो, बंद करतो, स्वतःला बंदिस्त करून घेतो, त्यावेळेला त्याचा विकास खुंटतो. जर हा विकास खुंटू द्यायचा नसेल, थांबवायचा नसेल, तर आपल्याला व्यापारी मार्गांची आवश्यकता असते. आपण ज्या संस्कृतीबद्दल ऐकलं आहे, त्या सर्व संस्कृतींच्या विकासात व्यापारी रस्त्यांचं आणि व्यापारी मार्गांचं मोठं योगदान राहिलं आहे. आपण कितीतरी वेळा काही सोपे शब्द वापरतो, त्याच्या पाठीमागचा अर्थ आपण बरेच वेळा लक्षात घेत नाही. कालिकतचे मिरे, ढाक्याची मलमल असं जेव्हा आपण म्हणतो, काबूलमधल्या सुखे मेवे किंवा मस्कतची डाळिंब असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण कोणत्यातरी व्यापार केंद्राचा उल्लेख करत असतो. अशा व्यापार केंद्रांचा जसा विकास होतो, त्याबरोबर बाजारपेठा विस्तारतात, शहरं वाढतात, नवीन व्यापारी केंद्र आणखीन विनिमयाच्या वेगवेगळ्या पद्धती पुढे येतात. त्याच्यामुळे एका देशातलं चलन दुसऱ्या देशात जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कर्नाटकातल्या काही ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर तिथे रोमन नाणी सापडलेली आहे. याचा अर्थ असा, की त्या भागात जो व्यापार झाला, त्या भागातल्या व्यापाराचा रोमन लोकांच्या व्यापाराशी काही प्रमाणात किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंध असला पाहिजे. आणि जर असा संबंध असेल, आर्थिक क्रियांचा संबंध असेल, तर त्याच्या विकासात त्या संस्कृतींचं देखील योगदान आहे, हे आपण नाकारू शकत नाही. मग या व्यापारी मार्गांची गरज का भासते? तर दूरपर्यंत व्यापार करायचा आहे. कल्पना करा, बीजिंगवरून आपल्याला बर्लिनला जायचंय. मध्ये कितीतरी देश, पहाडं, नद्या, इतर अनेक अवधानं असणार. मग या सर्वांवर मात करून जो व्यापार करायचा असेल, वस्तू विकायच्या असतील किंवा विकत घ्यायच्या असतील, तर आपल्याला व्यापारी मार्गांची आवश्यकता पडते. आणि हा व्यापारी मार्ग जितका सुकर असेल, जितका चांगला असेल, तितका व्यापाराचा विकास आणि विस्तार वेगाने होत जातो. समुद्र मार्गे होणाऱ्या व्यापाराकरता बंदरांची आवश्यकता असते. आपल्या भारतामध्ये अशी अनेक बंदरं आहेत, की ज्यांना जवळपास 3 ते 4 हजार वर्षांचा इतिहास आहे.
याच्याबद्दलही आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. आणि म्हणून चांगल्या व्यापारी मार्गाची लक्षणं कोणती असतात, की तो दीर्घ अंतराला पूर्ण करण्याकरता सहाय्य करतो. कल्पना करा, मदुराईवरून मस्कतला जाण्याकरता जर मार्ग असेल किंवा एडनला जाण्याकरता किंवा ओमानला जाण्याकरता मार्ग असतील, तर त्या दोन भागांमधला व्यापार कितीतरी प्रमाणात वाढू शकतो. व्यापार हेच अर्थव्यवस्थेचं अक्षरशः मूलभूत आधार आणि केंद्रस्थान आहे. देशामध्ये शेतीमुळे विकास होतो, पण शेतीचा माल जर आपण इतरत्र विकू शकत नसू, त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळणार नसेल, की ज्याच्याकरता व्यापार आवश्यक आहे, तर आपण त्या व्यापारी मार्गांच्या अभावापायी, त्या व्यापाराच्या अभावापायी आपल्या आर्थिक उन्नतीला मुकू शकतो, वंचित राहू शकतो. दोन देशांमध्ये, दोन संस्कृतींमध्ये, दोन शहरांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करण्याकरता सुद्धा आपल्याला व्यापारी मार्गांची आवश्यकता असते. अनेक राजकीय कारणांमुळे, मग राजकीय संधी करायची असतील, दोन राज्यांना एकत्र येऊन तिसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं असेल किंवा आपल्या राज्यांच्या सीमांचं रक्षण करायचं असेल, अशा अनेक कारणांसाठी व्यापारी मार्गांची आवश्यकता असते. प्रवाशांना आपण क्यूएनएस 6 पाईहान ही नावं ऐकतो. ते प्रवासी चीनमधून भारतात आले आणि ते वापस गेले. पण ते केवळ हात हलवत आले नाहीत किंवा हात हलवत वापसही गेले नाहीत. त्यांनी चीनमधल्या अनेक चांगल्या गोष्टी भारतीयांना दिल्यात. तर भारतातून अनेक अनेक उत्तम प्रकारचे ग्रंथ, विद्या, आणखी इतरही अनेक प्रकारचा ठेवा ते आपल्यासोबत घेऊन गेले. जोपर्यंत आपण प्रवास करत नाही, तोपर्यंत आपल्याला जगाची ओळख होत नाही. परंतु हा प्रवास करण्याकरता पर्यटनाचा हेतू असो अथवा ज्ञानप्राप्तीचा असो, आपल्याला चांगल्या व्यापारी मार्गांची आवश्यकता असते. आणि मग तुम्ही पाहाल तर जवळपास इसवी सनाच्या काही हजार वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत सातत्याने अशा व्यापारी मार्गांचा विस्तार झालेला आहे. काही व्यापारी मार्ग तर जवळपास 1200 वर्ष सतत एकाच पद्धतीने चालू राहिले आणि त्याच्यावरून विनिमय झाला, व्यापार झाला, आर्थिक सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले. आणि अशा व्यापारी मार्गांचं जसं जसं जाळं एखाद्या भागात प्रस्थापित होत गेलं, त्याबरोबर त्या भागाचा आर्थिक विकास अधिकच वेगाने झाला असं दिसून येतं. उदाहरणार्थ पहा, चीन नावाच्या देशामधून बांबू, तुती, रेशीम, आरसे, बंदुकीची दारू, कागद इतक्या अनेक गोष्टी जगभर जात होत्या, की ज्यामुळे चीनी लोकांच्या कौशल्याचा, कलेचा, ज्ञानाचा जगाला परिचय झाला. भारतामधून सुद्धा कापड, अनेक प्रकारच्या वनस्पती, औषधी, मौल्यवान धातू, सोनं, मसाल्याचे पदार्थ या सर्व गोष्टींचा विकास आणि व्यापार होत होता. मसाल्याची बेटं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावा, सुमात्रा सारख्या ठिकाणांचा विकासच मुळात भारतामुळे झाला आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. मग मध्य पूर्व असेल किंवा सायबेरिया असेल, प्रत्येक भागातून कोणत्या ना कोणत्या वस्तू जगभर जात होत्या. त्यांचा आयात निर्यात होत होती आणि त्यातूनच त्या देशाचा सांस्कृतिक विकास झाला. या व्यापारी मार्गांचं महत्व काय होतं? तुम्ही बाजूला एक चित्र दाखवलं आहे. ही एक जाहिरात आहे अमेरिकेतल्या एका प्रख्यात वर्तमानपत्रात आलेली. त्या जाहिरातीत काय म्हटलंय हो? विकणे आहे एक नवीन जहाज भरून आलेले 94 उत्तम दर्जाचे निग्रो गुलाम. त्याच्यापैकी 39 माणसं आहेत, 15 मुलं आहेत, 24 बायका आहेत आणि 16 मुली आहेत. आत्ताच आलेला माल आहे, ताजा आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी डेव्हिड आणि जॉन्सन यांच्याशी संपर्क साधा. हाही व्यापार आहे बरं गुलामांचा. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांसाठी होणाऱ्या व्यापारासाठी आपल्याला व्यापारी मार्गांची आवश्यकता होती. देश कोणताही असो, प्रदेश कोणताही असो, त्याच्या विस्तारात विकासामध्ये व्यापाराचं योगदान लक्षात घेता जगभर व्यापारी मार्गांच्या विस्तारासाठी, विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयासही झाले. प्राचीन काळातल्या समुद्र मार्गांचा, विशेषतः चीन आणि युरोपला जोडणाऱ्या समुद्र मार्गांचा, भारत आणि इतर देशांना जोडणाऱ्या मार्गांचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की व्यापारी मार्गांची संकल्पना काही आजकालची नाही आहे. तिला जवळपास इसवी सनाच्या 2500 वर्षांपासून या गोष्टीची गरज लोकांना भासलेली आहे. आसपास असणाऱ्या 2 बेटांमध्ये सुद्धा व्यापार व्हायचा असेल तर नाविकांना त्या मार्गांची नेमकी जाणीव असायला पाहिजे. आणि जर मग 2 देश अंतरावर असतील, मोठा समुद्र असेल, तर निश्चितपणे अशा प्रकारचा व्यापार करण्यासाठी कोणत्या मार्गाने गेलं तर सुरक्षितपणे जाता येईल, कोणत्या मार्गाने गेलं तर कमीत कमी संकटांचा सामना करावा लागेल, याचा विचार करणं अत्यंत आवश्यक होतं. या व्यापारी मार्गांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं. सर्वसामान्य व्यापारी मार्ग, 2 राज्य, मग भारतातली सुद्धा 2 राज्य असू शकतात. विजयनगरचं साम्राज्य असेल आणि उत्तरेचं एखादं राज्य असेल किंवा ओरिसाकडलं एखादं राज्य असेल,
या दोघांना जोडणारे मार्ग जर प्रशस्त आणि सुरक्षित नसतील तर त्यांच्यामध्ये व्यापार होऊ शकणार नाही. काही विशेषीकृत व्यापारी मार्ग होते, काही ठराविकच वस्तूंचा व्यापार करण्यासाठी, ठराविक वस्तूंचा आदान प्रदान विनिमय करण्यासाठी यांचा विकास झाला होता. काही महामार्ग राज्यांनी आणि राजांनी स्वतः बांधले होते, त्याला त्यांच्या नावाने ओळखला जात होतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या देशात ग्रँड ट्रंक या नावाचा जो रस्ता आहे तो शेरशाह सुरी नावाच्या एका राजांनी बांधल्याचा उल्लेख आहे. काही राजमार्ग तर आपोआपच निसर्गानेच देणगी म्हणून आपल्याला दिले. त्या रस्त्यांवरून जाणं, त्या रस्त्यांच्या माध्यमातून एका देशाला दुसऱ्या देशाशी संपर्क करणं सहज सोपं होतं. आपल्याला खुष्कीचा मार्ग कदाचित ऐकून माहिती असेल किंवा खैबर खिंडीतून जाणारे मार्ग आपल्याला माहित असतील. यासारख्याच इतरही अनेक प्रकारच्या व्यापारी मार्गांचा विस्तार झाला. पॅसिफिक समुद्राच्या, कॅरेबियन समुद्राच्या आणि गल्फ समुद्राच्या माध्यमातून, खाडीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे व्यापारी मार्ग वेगवेगळ्या देशांना जोडणारे निर्माण झालेत, प्रस्थापित झालेत. त्यांचा व्यापाऱ्यांनी शतकांनी शतक व्यापार आणि विकास केलेला आहे. मग हे व्यापारी मार्ग विस्तार कसे झालेत जरा समजून घ्या. सगळ्यात पहिले तर स्वतः राजांनी, राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी अशा प्रकारच्या व्यापारी मार्गांच्या विकास आणि विस्ताराला प्रोत्साहन दिलं. ती त्या राज्याची आवश्यकता होती. राज्यात एखादी वस्तू मिळत नसेल, ती जर उपलब्ध करून द्यायची असेल जनतेला, तर जिथून कुठून आयात करायची असेल ती आयात सोपी झाली पाहिजेच, ती आयात सुखकर झाली पाहिजे, ती आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ती निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना दोघांनाही लाभही झाला पाहिजे, त्यातून शासनाला थोडासा महसूल सुद्धा मिळाला पाहिजे. या सर्वच गोष्टी विचारात घेऊन राज्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन देखील अनेक महामार्गांचा विकास आणि विस्तार केला. काही वेळा व्यापारांच्या विकासाकरता, तर काही वेळा दोन राज्यांनी एकत्र येऊन काही रस्त्यांचा विकास केल्याचे. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे हर्षवर्धन या राजाचं नाव आपण ऐकलं असेल. त्यांनी कुशाण राजांशी तह करून, कुशाण म्हणजे जवळपास वरती हिमालयाच्या आसपासच्या भागापर्यंत रस्ते विकसित करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी नागरिकांनीच पुढाकार घेतला, तर काही ठिकाणी जमीनदार, राजे रजवाडे, सरदार, वतनदार या सर्वांनी पुढाकार घेऊन काही मार्ग विकसित करण्याचा प्रयत्न, विशेषतः युरोपामधल्या इटाली, ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल येथल्या अनेक वतनदारांनी, जमीनदारांनी, सरदारांनी पुढाकार घेऊन रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना त्यांच्या प्रांतामधल्या, त्यांच्या भागामधल्या वस्तू निर्यात कराव्याच्या होत्या, तसेच इतरही वस्तू आयात कराव्याच्या होत्या. रस्त्यांच्या विकासात सगळ्यात मोठं आणि महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर अनेक धार्मिक संस्थांचं आहे. चर्चेस असतील, मठ असतील, मंदिरं असतील, यांच्यामधून जाणारे भिक्षू, धर्मप्रवर्तक, प्रचारक, पुजारी, प्रसारक या सर्वांच्या निवासाकरता, त्या सर्वांच्या सुखकर यात्रेकरता अशा प्रकारच्या रस्त्यांची गरज धर्मसंस्थांना वाटतच होती. अनेक मठांनी पुढाकार घेऊन काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशाळा बांधल्या, राहण्याची जागा व्यवस्था केली, अनेक ठिकाणी संरक्षणाची व्यवस्था केली, तर काही ठिकाणी रस्त्यांचा विकास केला, पिण्याच्या पाण्याच्या सोयींचा विकास केला. हे सर्व करण्याच्या पाठीमागचा हेतू अर्थातच प्रसार हा असलाच पाहिजे, पण त्यातून व्यापाराचाही विकास झाला हे आपण विसरू शकत नाही. असं असताना सुद्धा व्यापारी मार्गांच्या यशावर अनेक घटक प्रभावित करतात. सगळ्यात पहिले तर जर निसर्गच प्रतिकूल असेल, खूप बर्फ जर वर्षभर एखाद्या ठिकाणी पडत असेल, तर तिथून मालाची ने-आण करणं, वाहतूक करणं अत्यंत अवघड जातं. व्यापारी मार्ग आपोआपच विकसित आणि विस्तारित होऊ शकत नाही. काही ठिकाणी सतत पाऊस पडत असतो, काही ठिकाणी सतत जास्ती ऊन असतं. अशा ठिकाणी देखील व्यापारी मार्गांचा विस्तार होत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सहारा वाळवंटातून व्यापारी मार्गांचा विस्तार अनेक शतक शक्य होत नव्हता. कारण जवळपास मध्ये 150-150 किलोमीटर अंतराचं वाळवंट, प्रखर ऊन, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मग एवढा मोठा प्रवास एकाच पल्ल्यात करणं बरीच वेळा शक्य होत नसतं आणि त्यामुळे या भागात व्यापारी मार्गांचा विस्तारही पुरेसा झाला नाही. जिथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने आहेत, साधन संपत्ती आहेत, जंगलं आहेत, खनिज आहेत, हिरे मोती, सोन्यासारख्या मौल्यवान धातू आहेत, शेतीवर निर्माण होणारी अनेक उत्पादनं आहेत, ज्यांचं विपुलता आहे, अशा मालाची आयात निर्यात जिथून होऊ शकते तिथे व्यापारी मार्ग अधिक चांगल्या प्रकारे विस्तारित होतात. ज्या ठिकाणी बंदरं आहेत, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित, त्या ठिकाणी देखील व्यापाराचा विस्तार अधिक वेगाने होतो. आपण कांडला, द्वारका ही नावं ऐकलीच आहेत. विशाखापट्टणम हे नैसर्गिक सर्वात मोठं बंदर आहे आणि ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती सगळ्यात कमी आहे, त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या की अशा प्रकारेच व्यापाराचा आणि व्यापारी मार्गांचा विस्तार होतो. प्राचीन काळामध्ये तर समुद्र मार्गांचा विकास आणि नद्यांमधून प्रवास करण्याचा विकास आणि विस्तार करण्यासाठी
अनेक प्रकारचे प्रयास झाले. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मधून मालाची वाहतूक इजिप्तपर्यंत करता येईल का? तर येलो रिव्हर, पीत नदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या सगळ्यात मोठ्या नदीमधून वेगवेगळ्या प्रांतांना जोडण्याचा, वेगवेगळ्या शहरांना जोडताना व्यापार करता येईल का? हाही प्रयत्न झाला. ब्रह्मपुत्रेच्या माध्यमातून भारत ब्रह्मदेश हाही व्यापार होत आहे. अशा अनेक प्रकारच्या जलमार्गांचा विकास देखील प्राचीन काळापासून होत गेला आणि त्यातूनच व्यापार मार्गांचा विस्तार झाला. आपण एक शब्द नेहमी वापरतो, कारवा. परंतु तुम्हाला खरं सांगायचं तर कारवा हा शब्दच मुळात व्यापारी मार्गांशी संबंधित आहे. उंटांचा मोठा काफिला याला अरेबी शब्द आहे कारवा. आणि खरोखर अरबस्थानातून आणि खाडी देशांमधून व्यापार करताना एक दोन माणसांनी व्यापार करायला निघणं हा खचितच एक मूर्खपणा होता. आपण अरेबियन नाईट्स मधल्या दरोडेखोरांच्या गोष्टी वाचल्या असतील किंवा इतरही ठिकाणी दरोडेखोरांचे उल्लेख ऐकले असतील. या दरोडेखोरांच्या टोळ्यात छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सहज लुटत असत. मग अशा वेळी जर संघटितपणे व्यापारी एकत्र जाऊ लागले तर कदाचित अशा गुंडांचा प्रतिकार करता येईल, चाच्यांचा प्रतिकार करता येईल आणि त्या माध्यमातून स्वतःचं आणि व्यापारी वस्तूंचं संरक्षण करता येईल. याकरता काफिले होऊ लागले तयार आणि या काफिल्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापार होऊ लागला. त्यालाच आपण कारवा म्हणतो. इजिप्त पासून रोम आणि ग्रीस पर्यंत अशा प्रकारचे काफिले जात असत. या व्यापारी मार्गांचा जो विकास झाला तो मुख्यत्वे करून काही विशिष्ट भागात सुरुवातीला झाला. त्यातला सगळ्यात महत्वाचा मार्ग जो आहे त्याला आपण सिल्क रूट असं म्हणतो. सिल्क रूट म्हणजे चीन, भारत, आशिया आणि त्या माध्यमातून रोम पर्यंत जाण्याकरता जो व्यापारी मार्ग विस्तारित झाला त्याला सिल्क रूट असं म्हणतात. इसवी सनाच्या जवळपास 2000 वर्षांपासून अगोदरपासून हा व्यापारी मार्ग विकसित होत गेला आणि त्याच्या माध्यमातून दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, मध्य पूर्व, चीन यासारख्या आणि भारतीय उपखंडातल्या अनेक देशांना जोडण्यात जगाला यश आलं. मग सुरुवातीला जो व्यापारी मार्गांचा वापर होत होता त्याच्यातून कोणत्या वस्तूचा विकास विनिमय होत होता? तर मुख्यत्वे करून हा जो विनिमय होत होता हा साध्या बार्टर पद्धतीने म्हणजे वस्तूच्या मोबदल्यात वस्तू. याची अनेक शिलालेख अनेक मंदिरांमध्ये, अनेक धर्मशाळांमध्ये आढळतात की काही धर्मशाळा या व्यापार केंद्रच होत्या. त्या धर्मशाळांमध्ये बसूनच व्यापारी आपल्यापाशी असलेल्या वस्तू, मग कोणी एखादा जास्त किंवा सोनं किंवा चांदी किंवा मौल्यवान मोती हिरे दुसऱ्या व्यापाऱ्याला देऊन त्याच्या बदली कस्तुरी घेणारे व्यापारी होते. त्याच्या बदली त्याला आज आपण काळे मोती म्हणतो अशा काळ्या मिऱ्यांचा व्यापार करणारे व्यापारी होते. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू हाच मुळात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अगदी प्राथमिक भाग या काळात होत होता. या अशा प्रकारच्या मोठ्या दीर्घकाळ चालणाऱ्या व्यापार रस्त्यांचा विकास करण्यासाठी चीन, भारत, कुशाण आणि पार्थियन राजांनी मोठे प्रयत्न केले. याचं कारण असं होतं की सर्व राज्य संपन्न होती. चीनमध्ये प्रचंड विपुलता होती वस्तूंची. तत्कालीन भारताला तर कदाचित सुवर्णभूमीच म्हणत असत. मग अशा प्रकारच्या सुवर्णभूमीतून मालाची आयात निर्यात करून आपल्या देशात अधिक संपत्ती आणली पाहिजे आणि आपल्या देशातली वस्तू दुसऱ्या देशात गेली पाहिजे या हेतूने भारतीय राजांनी प्रयत्न केला. ही गोष्ट खरोखरच कौतुकाची आहे. व्यापार संघ त्याच्यामुळे स्थापन झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मार्को नावाच्या एका या प्रवाशांनी भारतातल्या व्यापार संघांचं अत्यंत सविस्तर वर्णन केलं आहे की दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे व्यापार करणारे व्यापारी एकत्र येऊन एक संघ बनवत असत, एक संस्था बनवत आणि त्याच्या माध्यमातून व्यापाराचे नियम आणि व्यापाराची पद्धती ठरविली जात असते. स्थानिक सरदार, जमीनदार, व्यापाऱ्यांचे संघ यांच्या माध्यमातून या व्यापार मार्गांचा विकास झाला. प्राचीन काळातल्या या एकंदर व्यापार मार्गांचा विचार आपण जर केला तर लक्षात येईल की एकीकडे पूर्वेला चीन तर पश्चिमेला रोमन साम्राज्य, इजिप्त, अरेबिया, रशिया, तिबेट, भारत या सर्वांना व्यापून टाकणारा अत्यंत मोठा व्यापार त्या काळात होत होता आणि त्याच्यातूनच अनेक प्रकारच्या नवीन नवीन कल्पनांची आयात निर्यात झाली. जगाला ज्ञान देण्याकरता जर सर्वात मोठं कारण काही असेल तर ते व्यापारी मार्ग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक राजांनी मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या बांधण्याकरता अनुदानं दिलीत. विशेषतः चीन मधल्या राजांनी, झॉंग क्विंग नावाच्या राजांनी तर हा जो सिल्क रूट आहे, रेशम मार्ग आहे, त्याच्या विकासाकरता मोठेच प्रयत्न केले आणि म्हणून त्याला या सिल्क रूटचा फादर म्हणजे रेशम मार्गाचा पितामह किंवा पिता असं मानलं जातं. हा सिल्क रूट म्हणजे नक्की काय हो जरा समजून घ्या.
सिल्क रोड किंवा रेशीम मार्ग जो होता हा व्यापाराचा प्राचीन काळातला सर्वात मोठा व्यापारी मार्ग होता. चीन, भारत, इजिप्त, पर्शिया म्हणजे इराण, रोम आणि इजिप्त या 5 महान संस्कृतींना एकत्र आणणारा हा मार्ग होता. या 5 महान संस्कृतीमधील विचारांचं, संस्कृतीचं, कल्पनांचं आदान-प्रदान करणारा हा महामार्ग होता. आणि या महामार्गाच्या माध्यमातून युरोपामध्ये सोनं, अनेक मौल्यवान धातू, काळे मिरे आणि इतर मसाल्याचे पदार्थ येत होते. रेशम आणखी इतर मौल्यवान कापड येत होतं. महत्वाची गोष्ट जी तुम्हाला मला सांगावयाची आहे, ती अशी की या काळात या मार्गावरून होणाऱ्या व्यापारामुळे भारत हा एक सर्वात महत्वाचा, सर्वात श्रीमंत आणि अत्यंत प्रखर प्रभावी देश होता. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. भारताचं वैभव या व्यापार मार्गातूनच जगाच्या परिचयाचं झालं आणि त्यातून भारताला अर्थातच अनेक संकटांना आणि सामन्यांनाही अडचणींनाही सामना करावा लागला, हे आपण लक्षात घेऊया. याला सिल्क रोड का म्हणतात ते याची एक गोष्ट आहे. चीनच्या एका राणीला, तिचं नाव ली झू, दररोज आराम करायचा कंटाळा यायला लागला आणि म्हणून तिने आपल्या नवऱ्याला म्हटलं, राजाला, की मला काहीतरी काम करायचं आहे. राजा म्हणाला, तू काय काम करणार आहेस? तर त्या राजवाड्याच्या बागेमध्ये तुतीची अनेक झाडं होती. त्यातलं तुतीचं एक बोंड तिने हातात घेतलं आणि त्याच्याकडे पाहत असताना तिच्या हातून ते एका चहाच्या कपात पडलं. जेव्हा ते बाहेर काढलं तिथून धागा वापस बाहेर यायला. तिने तो धागा जितका काढता येईल तितका काढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या असं लक्षात आलं की याच्यातून धागा निर्माण झाला तर त्याचं वस्त्र तयार करता येईल. हळूहळू ही गोष्ट अधिक अधिक व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुतीच्या बोंडांपासून आपण वस्त्र तयार करू शकतो, रेशीम निर्माण करू शकतो, ही गोष्ट लक्षात आली आणि तिथूनच तुतीचं वस्त्र पुढे निर्माण झालं. म्हणून भारतात तुतीच्या वस्त्राला सुरुवातीचं नाव चिनांबर असं होतं, असं मानलं जातं. हा जो सिल्क रूट आहे, हा जो रेशम मार्ग आहे, हा जगातला सगळ्यात प्राचीन महामार्ग आहे व्यापाराचा. जवळपास 4,500-5,000 किलोमीटर अंतर या महामार्गाने व्यापारी लोक पूर्ण करत असत. एकीकडे रोम तर दुसऱ्या बाजूला चीन, या दोघांना जोडणारा, वस्तू आणि कल्पना, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला विकसित करणारा हा महामार्ग म्हणजे एक प्रकारे पूर्व पश्चिमेचा मोठा संगम होता. हा कसा होता हो, याचं एक तुम्हाला मी चित्रफित दाखवणार आहे. सियानवरून सुरू झालेला हा महामार्ग पानहुन नावाच्या चीनी शहरापर्यंत, तिथून त्याला 2 रस्ते फुटायचे आणि एक रस्ता काशगर एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने देखील काशगर नावाच्या बंदरापाशी येऊन पोहोचायचा. तिथून ताशकंद म्हणजेच आजच्या उझबेकिस्तान मध्ये एक रस्ता जायचा, तर दुसरा रस्ता खाली भारताकडे आग्र्याला यायचा. हा ताशकंद कडून जाणारा रस्ता नंतर तेहरान म्हणजे इराण मध्ये, तिथून बगदादला, बगदादवरून अँटिओकला आणि त्याच्यावरून पुढे जाऊन इस्तंबूल म्हणजे तुर्कस्तानात जायचा. तुर्कस्तानातून हा रस्ता आणखीन पुढे गेला की व्हेनिस शहरापर्यंत जायचा इटलीला, आणि तो मार्ग मात्र समुद्राच्या माध्यमातून पूर्ण केला जायचा. आजही समुद्र मार्गच माध्यमातूनच हा मार्ग पूर्ण केला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इतका मोठा प्रवास करून व्यापारी आपले वस्तू, संपत्ती यांचं आदान प्रदान करायचे, विकास करायचे. या रेशीम मार्गाची वैशिष्ट्य काय होती की या रेशीम मार्गात 5,000 किलोमीटरच्या मध्ये तत्कालीन जवळपास 180 पेक्षा छोटी मोठी राज्य बनायची. परंतु असं असून सुद्धा या राज्यांमध्ये व्यापारावरून कधीही तंटा निर्माण झाला नाही. सामान्यपणे असा उल्लेख नाही. यावरून असं लक्षात येईल की इतर कोणत्याही कारणामुळे जरी शत्रुत्व असलं, राजकीय वैर असलं, तरी व्यापाराच्या बाबतीत सर्वांमध्ये सख्यच होतं. अशीच एक वरवर पाहता दिसणारी बाब आहे. या व्यापाराने, या मार्गाने जमीन आणि पाणी यांना दोघांना जोडणारे अनेक छोटे मोठे रस्ते तयार झाले. हा मार्ग तंत्रज्ञान, विणकाम, विणकामाचं तंत्रज्ञान, मसाल्याचे पदार्थ, रेशीम यासोबतच अनेक प्रकारची अत्तर, सुगंधी द्रव्य, रासायनिक पदार्थ यांच्या निर्यातीकरता प्रसिद्ध होता. हजारो प्रकारच्या वस्तूंची आयात निर्यात या मार्गातून होत होती. हा जो रेशीम मार्ग आहे त्यामुळे फारच महत्वाचा होता. त्या काळातल्या संपत्तीच्या निर्मितीचं जर मूलभूत कारण कोणतं असेल चीन करता, भारता करता, तर काही प्रमाणात हा रेशीम मार्गच होता. यामुळे या देशातल्या अनेक साम्राज्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्या एकंदरीतच साम्राज्याचा विस्तार देखील त्यांच्या व्यापारी शक्तीमुळे, आर्थिक शक्तीमुळे, राजकीय शक्तीमुळे वाढला. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या राज्यांचा जो धर्म होता
तो जगभर पसरू लागला. जरा कल्पना करा, झियानपासून रोमपर्यंत पुढे पुढे सतत पुढे जाणाऱ्या या व्यापार मार्गातून काय काय जगाला मिळालं असेल? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक आदान प्रदान झालं. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या पासून, कदाचित दुसऱ्या शतकाच्या अगोदर पासून तर 12व्या शतकापर्यंत या व्यापार मार्गावर सातत्याने बुद्ध धर्माचा प्रसार झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बुद्ध धर्माची एक नवीनच शाखा याच्यातून पुढे आली, ती म्हणजे ग्रीको बुद्धिझम. ग्रीक लोकांनी बुद्ध धर्माचा लावलेला अर्थ आणि त्याच्यातून निर्माण झालेला एक नवीन पंथ. यासोबतच चित्रकला, स्थापत्यकला, वास्तुकला यांचा या संपूर्ण मार्गावर विकास झाला. आपल्याला कदाचित आठवत असेल, अफगाणिस्तानामध्ये बमियान नावाची जागा आहे. तिथे महान भगवान बुद्धाच्या अनेक विशाल आकाराच्या मूर्त्या होत्या. या काही तिथेच होत्या असं नाही. आजही चीनमधल्या अनेक प्रांतांमध्ये बुद्धाच्या अशा मूर्त्या वेगवेगळ्या पहाडांमध्ये विहार आणि मूर्त्यांची स्थापना आपल्याला झालेली दिसेल. बुद्ध भिक्षूंचे मठ दिसतील. हे केवळ व्यापारातून धर्मप्रसाराला निघालेल्या बुद्ध भिक्षूंची मोठा विजय आपण मानलं पाहिजे. संपूर्ण दक्षिण पूर्व आशियावर, संपूर्ण मध्य आशियावर इसवी सनाच्या 11व्या शतकापर्यंत बुद्ध धर्माचं एकछत्री साम्राज्य होतं. आपण त्यांना चंगीज खान म्हणतो, हा काही मुसलमान नव्हता, तर हा बुद्ध धर्माचा अनुयायी होता. यावरून ही बाब लक्षात येईल. या व्यापाराच्या माध्यमातून हान, टँग आणि युआन नावाच्या राज्यघराण्यांचा मोठा विकास आणि विस्तार झाला. चीनमध्ये एकछत्री साम्राज्य प्रस्थापित करण्यामध्ये आणि हान वंशाचं वर्चस्व स्थापन करण्यात त्यांना मोठं यश आलं. बुद्धाच्या अनेक मूर्त्या, अनेक मठ, विहार यांच्या स्थापनेमुळे जरी भाषा वेगळी असली, जरी रंग वेगळा असला, तरी धर्म मात्र एकच आहे, अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण मध्य पूर्व आशियामध्ये, मध्य आशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये आणि त्याच्याही पलीकडे पसरली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु असं असताना हा जो रेशीम मार्ग आहे, हा 12व्या शतकानंतर मात्र हळूहळू नष्ट होत गेला. याचं खरं कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चाचे, डाकू, आक्रमक यांना या मार्गातून जाणाऱ्या येणाऱ्या संपत्तीचा मोह झाला. ही संपत्ती त्या गंतव्य स्थानावर पोहोचण्यापूर्वीच आपण लुटली पाहिजे, याच्याकरता संघटित डाकूंच्या टोळ्या आणि अनेक छोट्या मोठ्या रियासतदारांनी प्रयत्न केले. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यापारी निराश झाले. व्यापारातलं आदान प्रदान नियमित राहिलं नाही. नवीन मार्गांचा शोध घेण्याचा प्रयास सुरू होऊ लागला. तरी सुद्धा 12व्या शतकात पोर्तुगीजांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण त्यांना त्याच्यात यश आलं नाही आणि अखेर 13व्या शतकानंतर या संपूर्ण रेशीम मार्गाचा विध्वंस झाला. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा व्यापार मार्ग म्हणजे जगाचं एक मोठा आर्थिक सांस्कृतिक ठेवा होता. हा गरजेवर आधारित होता हे निश्चित आहे, पण यामुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यामध्ये एक प्रकारचं परस्परावलंबित्व निर्माण झालं. कितीतरी नवीन शोध, कितीतरी नवीन यंत्र, कितीतरी नवीन साधनं पूर्व आणि पश्चिमेत तयार झाली, ती एकमेकांच्या विचारांच्या आदान प्रदानातून. आणि म्हणून एका सांस्कृतिक संमिश्रकरणाला, एखाद्या सांस्कृतिक विकासाला हा मार्ग फारच उपयुक्त सिद्ध झाला असं लक्षात येईल. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला रेशीम मार्गामधून मोठ्या प्रमाणात व्यापार होता, त्याच वेळेला भारतीय व्यापारी काही स्वस्त बसलेले नव्हते. विशेषतः दक्षिण आणखी पूर्व भारताच्या किनाऱ्यावर असणाऱ्या व्यापाऱ्यांना असं लक्षात आलं, केवळ जमिनीवरूनच प्रवास आणि व्यापार केला पाहिजे असं नाही, समुद्रातून देखील मोठ्या प्रमाणात व्यापार करता येतो. आणि म्हणून सुरक्षित, स्थिर स्वरूपाचे, नियमित स्वरूपाचे समुद्री प्रवासाचे मार्ग शोधण्यावर भर देण्यात आला. त्याच्यातून मोठी जहाजं जाऊ शकतील, मोठ्या प्रमाणात मालाचं आदान प्रदान होऊ शकेल, अनेक बंदरांना, अनेक शहरांना जोडता येईल असे मार्ग शोधण्याचा प्रयास झाला. रोमच्या सम्राटांनी आणि रोमच्या व्यापाऱ्यांनी देखील हा प्रयत्न केलाच. आणि त्यामुळे रोमनचं साम्राज्य आणि रोमन लोकांच्या कल्पना, विचार यांचा विस्तार केवळ युरोपापुरता सीमित राहिला नाही, तर तो संपूर्ण आशियाला देखील प्रभावित करून राहिला. या नकाशावरून हे लक्षात येईलच. 570 मध्ये जे व्यापारी मार्ग होते ते मुख्यत्वे करून जमिनीवरून जाणारे होते. परंतु समुद्री मार्ग काही कमी होते असं नाही. याच्यापैकी जसा रेशीम मार्ग प्रसिद्ध होता, तसाच मसाल्यांचा मार्ग या नावाचा एक व्यापारी मार्ग प्रसिद्ध होता. हा कुठला होता हो? याचं मुख्य केंद्रच भारत होतं. कालिकत, मदुराई यासारखी बंदरं, ओरिसाच्या किनाऱ्यावर असणारी बंदरं, बंगालच्या किनाऱ्यावर असणारी बंदरं, ही म्हणजे भारताची वैभवाची केंद्र होती. आपण चंद्रनगर, श्रीरामपूर ही नावं आता विसरून गेलेलो आहे. आपल्याला मदुराई, विशाखापट्टणम या बंदरांच्या बद्दल आज आकर्षण वाटतं. आपण कदाचित महाबलीपुरम पाहिलंही असेल.
या सर्व ठिकाणी संस्कृतीचा विकास व्यापार केंद्रांमुळे झाला. दक्षिण पूर्व आशियाला म्हणजे जावा, इंडोनेशिया, सुमात्रा, मलाया, फिलिपिन्स या सर्व भागाला भारताशी जोडणारा थायलंड, सिंगापूर, बर्मा, व्हिएतनाम या सर्व देशांना भारताशी जोडणारा कंबोडिया जो मार्ग होता त्याला मसाल्याचा मार्ग असं म्हणतात. असे अनेक मार्ग भारतीय व्यापाऱ्यांनी शोधून काढलेत. त्याच्यामध्ये इन्सेन्स म्हणजे सुगंधी वस्तूंचा व्यापार करण्याचा मार्ग, चहाचा मार्ग, मिठाचा मार्ग अशा नावाने ते ओळखले जात होते. परंतु एका गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला, ते म्हणजे मी ज्या राजाबद्दल आपल्याला सांगणार आहे त्याचं नाव आहे शैलेंद्र राजघराण्याचा राजा. हे शैलेंद्र राजघराण्याचा राजा म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आणि केरळमधून जे लोक आपल्या पराक्रमाने कंबोडिया, व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये गेले, त्यांनी आपल्यासोबत आपले विचार, आपलं सैन्य नेलं, आपली साधनं आणि कला आणि संस्कृती देखील नेली. व्हिएतनामचं एकेकाचं नाव चंपा असं होतं, तर कंबोडियाचं खरं नाव कंबोज असं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित ऐकून, ह्या देशातील सर्व लोक आपल्या पूर्वजाचं नाव काश्यप मुनी असं सांगतात. त्या सर्व भागांमध्ये काश्यप मुनीची मंदिरं देखील आहेत. तर या शैलेंद्र राजघराण्याने जावा, सुमात्रा या भागामध्ये भारतीयांचा प्रभाव वाढविला. कंबोडियामध्ये अंकोर वाट सारखं महान मंदिर बांधण्याचा पराक्रम देखील केला. जवळपास 600 वर्ष या शैलेंद्र राजघराण्याने दक्षिण पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृतीचा व्यापाराचा विस्तार केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित ऐकून की या संपूर्ण व्यापारामध्ये भारतीय व्यापाऱ्यांनी अनेक नवीन शहरांचा विकास केला. कंबोडियामध्ये, व्हिएतनाममध्ये, ब्रह्मदेशामध्ये, थायलंडमध्ये अनेक शहरांची नावं भारतीय शहरांवरूनच घेतलेली आहेत. हाच त्याचा पुरावा मानला पाहिजे. भारत आणि चीनला जोडणारा हा जो व्यापार मार्ग होता, समुद्री व्यापार, तो मलक्का म्हणजे आजच्या मलायाच्या समुद्री दिशेतून जाणारा होता. अनेक भारतीय राजांनी या मार्गाने राजकीय कल्पना, बुद्ध धर्माचा आणि हिंदू धर्माचा तिथे प्रसार केला. मंदिरं बांधली. इंडोनेशियामधलं बोरोबदूर नावाचं बुद्धाचं मंदिर प्रसिद्धच आहे. तर बाली बेटावरील हिंदूंची मंदिरं कोण विसरू शकेल बरं? हा जो समुद्र मार्ग होता, हा केवळ भारत आणि दक्षिण आशियाला जोडणारच होता का हो? तर तो अधिक पुढे जाऊन नंतर आफ्रिकेला देखील जोडणारा होता. बसरा शहरापर्यंत, अरबस्थानामध्ये आणि आफ्रिकेतल्या अनेक किनाऱ्यावरच्या शहरांना जोडण्याकरता या मार्गाचा उपयोग झाला. अजून एका महामार्गाबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे, ते म्हणजे सोन्याचा आणि मिठाचा मार्ग. आपल्याला असं वाटत असेल, की आपण इतिहासाच्या आणि भूगोलाच्या पुस्तकांमध्ये बरेच वेळा आफ्रिकेचं वर्णन ऐकताना तो काळा प्रदेश आहे किंवा अंधकारमय प्रदेश आहे असं मानतो. कारण त्या भागाचा विकास, आर्थिक विकास झाला. हे फारसं खरं नाही. घानासारख्या देशामधल्या, मालीसारख्या देशातल्या टिम्बक्टू आणि इतर अनेक बंदरांवरून मोठ्या प्रमाणात आफ्रिकेच्या अंतर्गत भागात व्यापार होत होता. अरबस्थानामध्ये आणि इजिप्तमध्ये जाण्याकरता देखील आफ्रिकेतले मार्ग वापरले जात होते. तिथून सोनं आणि मिठाचे आयात निर्यात होत होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. या सर्व मार्गांना सँड रूट्स, वाळूचे मार्ग असं म्हणतात. एकाच वेळेला 5-5 हजार उंटांचे मोठे काफिले घेऊन सहाराच्या एका भागावरून दुसऱ्या भागात सुदान, घाना, माली, बुरुंडी यासारख्या देशांमधून हा व्यापाराचा प्रवास होत होता आणि मोठ्या प्रमाणात साहसी व्यापारी इतर देशांमधून आलेले संपत्तीची आयात निर्यात करत होते. 1368 मध्ये चंगीज खानाच्या घराण्याचा पराभव झाला आणि चीनी लोकांनी पुन्हा आपलं वर्चस्व बीजिंग आणि चीनवर स्थापन केलं. हान वंशाच्या राजांची पुनर्स्थापना झाली. त्यांच्यापैकी एक महत्वाचं आणि महत्वाकांक्षी घराणं होतं, त्याला मिंग घराणं असं म्हणतात. त्याने पुन्हा नवीन चीनला व्यापाराचं मध्यवर्ती केंद्र करण्याकरता प्रयत्न केला. चीनचा विकास झाला, परंतु त्या पद्धतीने मात्र झाला नाही जसा तो पूर्वी झाला. 15व्या शतकानंतर एका नवीनच घटनेने जगाला वळण मिळालं. पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमधून अनेक साहसी वीर त्यांच्या त्यांच्या राजांच्या प्रोत्साहनामुळे नवीन जगाचा शोध घ्यायला निघाले. नवीन जलमार्गांचा, नवीन व्यापारी मार्गांचा शोध घ्यायला निघाले. या राजांना ह्याची गरज का पडली हे कृपा करून लक्षात घ्या. संपत्तीचा ओघ पूर्वेकडूनच पश्चिमेकडे येऊ शकतो. मार्को पोलोने भारताचं आणि चीनचं जसं वर्णन केलं होतं, त्यामुळे अनेक राजांना, साहसी लोकांना त्या भागाच्या बद्दल विलक्षण आकर्षण निर्माण झालं. ही संपत्ती आपल्या देशात यावी, ज्या देशात लहान मुलांपासून मोठी माणसं अंगावर कपडे कमी असतात, परंतु अत्यंत उत्तम सोन्याचे आणि रत्नांचे दागिने घालून सहजपणे हिंडतात. अशी वर्णनं विजयनगरबद्दल ऐकल्यानंतर तोंडाला पाणी न सुटणं स्वाभाविकच आहे. आणि त्यातूनच अनेक पोर्तुगीज भूशोधकांनी प्रयास सुरू केले. आपण वास्को द गामा, मेंडेलिन, अमेरिगो वेस्पुसी
किंवा कोलंबसचं नाव ऐकतो, त्यांनी केलेल्या अफाट पराक्रमामुळेच आपल्याला अनेक नवीन शहरांचा, देशांचा, जगाचा, खंडांचा परिचय झाला आणि यातूनच स्पॅनिश साम्राज्याचा विस्तार झाला. पोर्तुगीज साम्राज्याचा विस्तार झाला. अमेरिकेसारख्या महान खंडावर अशा अनेक देशांनी राज्य केलं, की ज्यांचा त्यांच्याशी जवळपासचाही संबंध नव्हता. कारण प्रथमतः त्या भागांचा शोध लावण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. या भागातून म्हणजेच आफ्रिका, अमेरिका, युरोप यांना जोडणाऱ्या मार्गातून जो व्यापार होत होता, त्याला त्रिकोणी व्यापार असं म्हटलं जात असे. कारण 3 खंडांना जोडणारा हा व्यापार होता. परंतु हा मुख्यत्वे करून कशाकरता झाला असेल, तर ही गोष्ट मात्र संपूर्ण मानवी समाजाला अत्यंत खेदाची आहे. या त्रिकोणी केंद्रांवरून होणारा मुख्यत्वे करून व्यापार हा गुलामांचा व्यापार होता. नव्याने विस्तारित होणाऱ्या अमेरिकेसारख्या खंडाला मनुष्यबळाची मोठी गरज होती. युरोपियन व्यापारी आणि राज्यकर्ते हे अशा प्रकारचं मनुष्यबळ युरोपातून देऊ शकत नव्हते आणि म्हणून त्यांना एक नवीनच भाग सापडला, की ज्याचा त्यांनी गुलामांचा व्यापाराकरता वापर केला. तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार करून अनेकांना जबरदस्तीने फूस पाडून, लुबाडून, बंदी करून जहाजांवर जबरदस्ती बसवून आफ्रिकेतून दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका या भागात आणण्यात आलं. आज आपण पाहतो, की दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन लोकांची वर्चस्व झालेलं आहे. याचं मूळ कारण इथे दिसून येईल. हा जो गुलामांचा व्यापार होता, त्या काळात किती गुलाम किती मनुष्य गुलाम म्हणून निर्यात केल्या गेले याची संख्या देखील अनेक लोकांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. कितीतरी कोटी लोकांना अशा प्रकारे अनन्वित अत्याचार करून त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जबरदस्ती नेण्यात आलं. गुलामांच्या व्यापारावर नंतर बंदी आली. पण अजूनही हा व्यापार चालूच आहे असं मानलं जातं आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या वाईट मार्गांचा, साधनांचा वापर केला जातो. उत्तर अमेरिका, कॅरेबियन बेटं, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप यांना जोडणाऱ्या मार्गातून मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात निर्यात झाली. त्याला कोलंबियन एक्सचेंज असं म्हटलं जातं. अमेरिकेमधून अनेक गोष्टी, अमेरिका खंडातून अनेक गोष्टी प्रथमच युरोपामध्ये आल्या. युरोपातल्या लोकांनी या गोष्टी कधी पाहिलेल्याच नव्हत्या. तंबाखू असेल, कोको असेल, यासारख्या गोष्टी त्यांनी कधी ऐकल्याही नव्हत्या. अनेक प्राण्यांचं नाव त्यांनी ऐकलं नव्हतं. बटाटे असतील, टोमॅटो असतील आणि त्याच्यामुळे त्यापैकी अनेक पदार्थांची जी अमेरिकन नाव आहे ती तशीच्या तशीच युरोपियन लोकांनी चलनात आणली. ती आपण सुद्धा आज जसेच्या तशीच वापरत असतो. युरोपमधून देखील अनेक वस्तू अमेरिकेकडे जाऊ लागल्यात आणि अशा प्रकारे हा व्यापाराचा विस्तार झाला. या भूसंशोधकांच्या कार्यामुळे जगाचा विस्तार, जगाचा आकार प्रथमतःच लोकांना कळला. जग एवढं मोठं आहे. अटलांटिसच्या पलीकडे सुद्धा जग आहे आणि ते खूपच मोठं आहे. नवीन आणि चांगलं आहे. प्रशस्त आणि वैभव संपन्न आहे. याची युरोपियन व्यापाऱ्यांना, विशेषतः डच, इंग्लिश, फ्रेंच, बेल्जियम, पोर्तुगीज आणि स्पॅनिश व्यापाऱ्यांना कल्पना आली आणि त्याच्यातून नवीन व्यापारी कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे कार्याला लागल्यात. डच ईस्ट इंडिया कंपनीचं नाव आपण कदाचित ऐकलं असेल. या कंपनीचा व्यापार विस्तार प्रचंड झाला आणि त्याच्यामुळे डच म्हणजेच हॉलंडच्या लोकांचं संपूर्ण दक्षिण पूर्व आशियावर हळूहळू राज्य विस्तारित व्हायला लागलं. स्पॅनिश लोकांनी मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेवर आपलं आक्रमण केलं. पोर्तुगीजांनी ब्राझील सारखा प्रचंड आकाराचा देश जिंकूनच घेतला. त्याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. फ्रेंचांनी अनेक प्रकारच्या वसाहती स्थापन केल्या आफ्रिकेमध्ये, दक्षिण आशियामध्ये. इंग्रजांचं राज्य तर कधी संपणारच नाही एवढं विस्तारित झालेलं होतं. जर्मन लोकांनी देखील हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे डच लोकांनी सुरू केलेल्या या व्यापार विस्ताराचा आकार जर कल्पना केली तर एका बाजूला जपान, दुसऱ्या बाजूला दक्षिण अमेरिकेतलं ब्राझील सारखा देश, त्याच्या टोकावरती सुरिनाम नावाचा देश आणि न्यू नेदरलँड्स असं नाव दिलेला एक उत्तर अमेरिकेचा देश, अशा सर्व ठिकाणी डचांचा व्यापार झाला. डच एक अत्यंत सामर्थ्यशाली देश म्हणून पुढे आला. त्याच्यातूनच वसाहतीकरणाला देखील सुरुवात झाली. ज्या ज्या देशांमध्ये प्रचंड नैसर्गिक साधन संपत्ती होती, वनसंपत्ती होती, खनिज संपत्ती होती, अशा देशांवर आपलं राज्यच असलं तर आपल्याला त्याच्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकेल अशी महत्वाकांक्षा अनेक युरोपियन राजांना निर्माण झाली. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, विशेषतः इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश आणि पोर्तुगीज देशाच्या राजांनी तर याच्याकरता मोठाच प्रयत्न केला. त्यातून वसाहती स्थापन झाल्या. स्थानिक लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं, शोषण झालं. त्यांचं साम्राज्य, त्यांचं राज्य, त्यांचं स्वातंत्र्य या सर्वांचा विमोड झाला, विनाश झाला. ही गोष्ट आपण विसरता कामा नये.
या दरम्यान आणखीन एक गोष्ट झाली. जसा जसा व्यापाराचा समुद्री मार्गाने विकास आणि विस्तार व्हायला लागला, जसं भूमीवरच्या रस्त्यांवर, जमिनीच्या वरच्या रस्त्यांवर दरोडेखोर आणि डाकू होते, तसेच अशा प्रकारचे चाचे समुद्र मार्गावर निर्माण झाले. समुद्रातला मार्ग अत्यंत अवघड आहे, कारण त्याचं संरक्षणच होऊ शकत नाही. जवळपासच्या प्रत्येक जहाजाला कुठून तरी संरक्षण आणि मदत मिळू शकेल ही शक्यता हजारो किलोमीटर मध्ये असू शकत नाही. मग अशा वेळेला एखादं जहाज किंवा एखादा जहाजाचा काफिला त्यावर जर चाच्यांनी आक्रमण केलं, तर त्याला शरण येण्याशिवाय पर्याय राहत नसे आणि त्या जहाजातली सर्व संपत्ती चाच्यांना मिळत असे. कॅरिबियन बेटांमधल्या पोर्ट डी रॉयल नावाच्या बेटामध्ये सोमालिया, युगांडा, इथोपिया आणि इतरही अनेक आफ्रिकेच्या, उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरच्या देशांमधून अशा प्रकारची चाचेगिरी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि ज्याच्यामुळे चाच्यांचा बिमोड करणं ही मोठी समस्या व्यापारापुढे निर्माण झाली. अनेक व्यापारी मार्गांना मोठं आव्हान निर्माण झालं. या चाच्यांचा इतिहासच रंजक आहे. याच्यावर अनेक चित्रपट निघाले. आता आपण कदाचित पायरेट्स ऑफ कॅरेबियन हा चित्रपटही पाहिला असेल. अनेक चाच्यांबरोबर अनेक दंतकथा निर्माण झाल्यात. कॅप्टन किड नावाचा, किंवा आपण कदाचित रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनची ट्रेजर आयलंड कादंबरी वाचली असेल, तर त्याच्यातला एका पायाचा लंगडा आणि हे सर्वच खुनशी खलनायक लोकांच्या वाचनाचा विषय झालेत. चाच्यांच्या दंतकथा चाच्यांनी इतक्याच लोकप्रिय आणि रंजक देखील झाल्या. आता मला जे सांगावयाचं आहे ते मात्र महत्वाचं आहे. जुन्या काळात जे काही व्यापारी मार्गाच्या माध्यमातून झालं, तो व्यापाराचा विस्तार काही काळ चालणारा होता. त्या व्यापाराच्या विस्ताराला भौगोलिक, राजकीय, आर्थिक मर्यादा होत्या. परंतु जर हाच व्यापाराचा विस्तार अमर्याद स्वरूपात होऊ लागला तर, आणि अशा प्रकारे अफाट आर्थिक साधन संपत्तीचं केंद्रीकरण एखाद्या देशात झालं तर काय होईल? याचं उत्तर आहे चीनने दिलेलं. चीनचा एक वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह OBOR नावाचा व्यापारी महामार्ग, ज्याच्याबद्दल आज आपण खरोखर चिंता करायला पाहिजे, याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. काय आहे हा महामार्ग? तर संपूर्ण युरोप, दक्षिण आशिया, दक्षिण मध्य आणि दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, पूर्व युरोप या सर्वांना जोडणारा एक अत्यंत विशाल, महत्वाकांक्षी व्यापारी प्रकल्प आहे. आणि याचे काय परिणाम होणार आहे याची एक चित्रफित मला तुम्हाला दाखवायची आहे. China has been cruising too. Its southern maritime Silk Route sets sail in China's Fujian province, charts a course through the Malacca Straits to Sri Lanka, and touches the Maldives, Pakistan, Gwadar Port, Nairobi, the Persian Gulf, the Red Sea, and winds onwards to the Mediterranean in Athens and Venice. But there's a different freight traffic too, a network with a complex base of meter gauges and various national railways. 12,000 kilometers separate London and China, but the second longest rail freight route in the world is already in full swing. Many broke corporations like Germany's Deutsche Bahn are registering modest profits. But the Germans did tell Leon that they wish New Delhi's rail Bhavan too would speed up similar plans via Iran. चीनचा एक दृष्टिकोन आहे या पाठीमागचा, जो आपण समजून घेतला पाहिजे. चीनला जगाचा राजा व्हायचा आहे, सम्राट, असा महान सम्राट की ज्याच्यासारखं आणि जेवढं प्रचंड विशाल साम्राज्य यापूर्वी जगात कधीच कोणी स्थापन केलं नसेल, अशी प्रचंड महत्वाकांक्षा असणारा हा देश आज जगाची महाशक्ती झालाच आहे. पण त्याला त्याच्यावर समाधान नाही. यापूर्वी अशा प्रकारची आर्थिक महासत्ता, राजकीय सत्ता कुठल्याही देशाने प्राप्त केली नसेल. अशा प्रकारचं वर्चस्व जगावर स्थापन करण्याची महत्वाकांक्षा घेऊनच चीननी हा प्रकल्प सुरू केला आहे. याच्या पाठीमागची भूमिका विशद करताना ग्लोबल टाइम्स नावाच्या चीनच्या एका मुखपत्राने म्हटलेलं आहे की अमेरिका आणि पश्चिमात्य देशांची वर्चस्व, त्यांचं सामर्थ्य, महत्व जर याचं खच्चीकरण करायचं असेल तर आम्हाला आता पुढाकार घ्यायलाच पाहिजे. अटलांटिकचं जग संपलेलं आहे आणि नवीन शतक, 21वं शतक हे पॅसिफिक देशांचं म्हणजे चीनचं आहे. आणि म्हणून आता आम्हाला विस्ताराची गरज आहे, विस्ताराची इच्छा आहे, विस्ताराची महत्वाकांक्षा, आणि आमचा तसा प्रयत्नही आहे. मग हा जो वन बेल्ट वन रोड आहे याचं वैशिष्ट्य काय आहे? हा जगातला सगळ्यात मोठा महामार्ग आहे व्यापाराचा.
एका बाजूला बर्लिन तर दुसऱ्या बाजूला बीजिंग असा रेल्वे रूट असू शकतो का हो? उत्तर हो असं आहे. या महामार्गाचं काम तर सुरूही झालेलं आहे. बेजिंग आणि लंडन असा दुसरा रेल्वे मार्गही पूर्ण होत आलेला आहे. जवळपास 2024 पर्यंत हा महामार्ग जर पूर्ण झाला, रेल्वे मार्ग, तर समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापारावरचं प्रचंड काम कमी होईल. मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि निर्यात आयात याच मार्गाने होऊ शकेल. समुद्राने बीजिंग पासून तर बर्लिनला जायला जवळपास 13 दिवस लागतात. 27 दिवस लागतात. हे अंतर रेल्वेने करायला केवळ 12 ते 13 दिवस लागणार. मोठ्या प्रमाणात वेळेची, खर्चाची बचत होणार आहे. आणि अशाच प्रकारे जगातल्या सर्वच देशांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 6 मार्गांचा एकाच वेळेला विकास करण्याचा प्रयास चीन करत आहे. आणि यामुळे चीनला एक प्रचंड महत्वाची आर्थिक सत्ता म्हणून मान्यता प्राप्त होणार आहे. चीनचे सध्याचे जे हुकुमशहा आहेत, जिनपिंग यांना चीनला आर्थिक आणि व्यापारी महासत्ता म्हणून पुढे आणण्यासाठी त्यांनी ही कल्पना मनात आणली आणि 2013 साली त्यांच्या या कल्पनेला चीनी अर्थतज्ञांनी, तंत्रज्ञांनी मूर्त रूप दिलं आणि अशा प्रकारच्या महामार्गाची रचना त्यांच्या पुढे ठेवली. त्याला त्वरितच मान्यता मिळाली. एकाच वेळेला आशियातील अनेक देश या योजनेत सहभागी झाले आणि त्याचा परिणाम पहा बरं काय झाला. जगातला सर्वात मोठा महामार्ग या प्रकल्पाच्या माध्यमातून तो पूर्ण होणार आहे. तर जगातल्या एकंदर 89 मोठ्या बेटांना, बंदरांना हा महामार्ग जोडणार आहे. आशिया, आफ्रिका, युरोप या प्रांतातील, खंडातील सर्वच महत्वाची बंदरं, व्यापारी केंद्र या महामार्गांना जोडली जाणार आहे. समुद्र मार्गाने, लोह मार्गाने, रस्त्यांच्या मार्गाने आणि विमान सेवेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा चीनचा मानस आहे. आणि याची सुरुवात कशी झाली लक्षात घ्या. ज्यावेळेला जुन्या रेशम मार्गाबद्दल, सिल्क रोड बद्दल उत्सुकता निर्माण झाली 2005 नंतर, त्याच वेळेला चीनच्या राज्यकर्त्यांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं आणि तात्काळ अशा प्रकारची योजना जर करता आली तर भारत वगळता संपूर्ण दक्षिण आशियातल्या देशांना आपल्या कह्यात आपल्याला घेता येईल. त्यांना आपलं अंकित करता येईल, आपलं मांडलिक करता येईल. ही कल्पना चीनी राज्यकर्त्यांना सहजपणे पटली. मग अशा प्रकारचा महामार्ग जर तयार केला तर म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम यासारखे छोटे दक्षिण आशियाई देश, इंडोनेशिया, मलेशिया यासारखे मोठे देश, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान यासारखे इतर मध्य आशियाई, इतर दक्षिण पूर्व आशियातील देश, या सर्वांना आपण सहजपणे आपलं अंकित करू शकतो. या सर्वांवर आपलं राजकीय आर्थिक वर्चस्व आपल्याला स्थापन करता येईल. या भावनेतूनच हा प्रकल्प निर्माण झाला आणि त्याच्याकरता चीननी 4 वेगवेगळ्या अधिकोशांची, वित्तीय संस्थांची तात्काळ स्थापना देखील केली. AIIB नावाची संस्था, सिल्क रोड फंड नावाची संस्था, ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक नावाची बँक आणि ADBC नावाची बँक यांच्या माध्यमातून सहस्रावधी मिलियन डॉलर्स निर्माण करण्यात चीनला यश आलं. याचा किती आवाका आहे हे जरा समजून घ्या. प्रत्येक जागरूक भारतीयाने त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. कारण कदाचित जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या अनेक संकटांना आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे. जगातल्या 4 खंडांना हा महामार्ग जोडणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून पूर्व, पश्चिम, युरोप, आशिया हे या मिळून एकच देश निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याला सेकंड मेरीटाईम सिल्क रूट असंही नाव दिलं गेलेलं आहे. यासोबतच हा महामार्ग आफ्रिका, मध्य पूर्व यांनाही जोडणार आहे. यामुळे बीजिंगचं राज्य हे एका बाजूला आफ्रिकेमधल्या काही देशांवर असेल तर दुसऱ्या बाजूला म्यानमार सारख्या छोट्या देशांवर असेलच, दक्षिण आशियातल्या फिलिपिन्स सारख्या, आणि तिसऱ्या बाजूला युरोपातली देखील अनेक छोटी राष्ट्र चीनची अंकित झालेली असतील. संपूर्ण मध्य आशियावर चीनचंच राज्य असेल. तुर्कस्तान असेल, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान असेल, अझरबैजान, कझाकिस्तान असेल, या सर्वांना चीनला शरण जावं लागणार आहे. याची काही वैशिष्ट्ये लक्षात घ्या.
सगळ्यात पहिले म्हणजे युरेशियन लँड ब्रिज या नावाची नवीन कल्पना चीननी मांडलेली आहे. अनेक देशांना जोडणारे रस्ते आजही अविकसित किंवा अर्धविकसित किंवा अप्रगत आहेत. मध्य आशियातल्या तर अनेक देशांना जोडणारे चांगले महामार्ग उपलब्ध नाही. रशिया, मंगोलिया, चीन यांच्यामध्ये एक कॉरिडॉरच तयार करायचा, ज्याच्यामुळे या भागातले सर्व देशांना जोडता येईल. तो दुसरा कॉरिडॉर, दुसरा महामार्ग इंडो चायना पेनिन्सुला कॉरिडॉर म्हणून स्थापन करायचा. तिसरा चीन सिंगापूर नावाचा समुद्रमार्ग तयार करायचा. चौथा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर स्थापन करायचा. बांगलादेश चीन महामार्ग स्थापन करायचा आणि चीन म्यानमार महामार्ग स्थापन करायचा. अशा 6 महत्वाकांक्षी योजना चीननी 2014 साली सुरू केलेल्या आहेत. त्यातील काही महामार्गांचं आणि काही याचं रचना आणि कार्यपूर्ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. एक प्रकारे हा केवळ आर्थिक प्रकल्प नाही, हा राजकीय प्रकल्पच आहे. एखाद्या धूर्त, चतुर, दूरदृष्टी असणाऱ्या महान, सामर्थ्यशाली आणि कठोर राज्यकर्त्याचं स्वप्न किती विशाल असू शकतं, याचं हे उत्तम चित्र आहे. याच्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला जाणार आहे. चीनमध्ये उद्योगात जाळं तर फार विशाल आणि प्रचंड आहेच. त्यातून निर्माण होणाऱ्या सहस्रावधी लहान मोठ्या वस्तू अत्यंत अल्प किमतीला म्यानमार असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, याच्यामध्ये सहजपणे उपलब्ध होणार आहेत. मधल्या काळामध्ये चीनने आरईसीपी नावाच्या योजनेचा उल्लेख केला होता. त्याच्यात भारत सोडून सर्व देश सहभागी झाले आहेत. एकदा आपण अशा प्रकारच्या रिजनल कोऑपरेशनमध्ये विभागीय सहभागाच्या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला चीनी वस्तूंना स्वीकारावंच लागेल. मग भारतातल्या प्रत्येक उद्योगपतीला, प्रत्येक कारखानदाराला आणि शेतकऱ्याला सुद्धा बरेच वेळा मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. चीनचं सगळ्या जगावर प्रभुत्व राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनी अर्थव्यवस्था ही साधन केंद्री अर्थव्यवस्था होणार आहे. जगातल्या सर्व कच्च्या मालाचा ओघच चीनकडे जाणार आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवस्था निर्माण झाल्यामुळे, कारखानदारी निर्माण झाल्यामुळे आज भारतातून अनेक सहस्रावधी युवक ज्या गर्दीनी आणि घाईनी अमेरिकेत नवीन रोजगार मिळवण्याकरता, चांगलं जीवन मिळवण्याकरता जातात, तसे चीनकडे जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चीनी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे, की आम्हाला जगातली साधनं हवी आहे, मनुष्यबळ नाही, ते आमच्याकडे पुरेसं आहे. म्हणजे जर भारतीयांना असं वाटत असेल, की अशा प्रकारची योजना झाली, तर आपल्याला चीनमध्ये रोजगार मिळेल, तर त्यांनी ही आशा सोडून द्यावी. अमेरिकेमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे त्यांनी आपल्या देशातून अनेक प्रकारच्या व्यक्तींना, तंत्रज्ञांना, कुशल कारागिरांना तिथे आमंत्रण दिलं, रोजगार दिला, साधन संपत्ती आणि सन्मानही दिला. पण चीनच्या बाबतीत हे होणार नाही, हे आपण आजच ओळखलं पाहिजे. एक प्रकारचा नवीन वसाहतवाद यातून निर्माण होणार आहे आणि चीन, आपण कदाचित ती गोष्ट विसरला नसाल, ट्रॉय नगराच्या विध्वंसाची. ट्रॉयचा विध्वंस जेव्हा होऊ शकत नव्हता, तेव्हा ग्रीकांनी ट्रोजन हॉर्स नावाच्या एका योजनेचा प्रारंभ केला. त्यातून गुप्तपणे आपले सैनिक आतमध्ये पाठविले आणि त्याच्यातून ट्रॉयचा विध्वंस झाला. चीनचा हा OBOR, वन बेल्ट वन रोड प्रकल्प, हा म्हणजे दुसरा ट्रोजन हॉर्सच आहे, हे आपण विसरू नये. एका बड़ी सड़क पाकिस्तान के बल्तिस्तान के इलाके पंजाब में दाखिल होती है। जिला गिलगित से होते हुए इस सड़क खैबर पख्तूनख्वा में दाखिल होती है। फरीदाबाद और हरिपुर से गुजरती हुई इस सड़क पंजाब के शहर हसन अब्दाली के बुरहान के मकाम पर इस्लामाबाद पेशावर मोटरवे से मिल जाती है। यहाँ से इकतसादी राहदारी गवादर तक जाने के लिए दो बड़े रोड मशरकी और मगरबी रूट में तकसीम की जाती है। पहले बात करते हैं मगरबी रूट की। इसका कुल फासला 2674 किलोमीटर है। पंजाब के जिला अटक से शुरू होने वाला ये रूट खैबर पख्तूनख्वा के शहर डेरा इस्माइल खान में दाखिल होता है। इसके बाद ये पाटा से गुजरता हुआ बलूचिस्तान में दाखिल हो जाता है। बलूचिस्तान के शहर नून कला सैफुल्ला से गुजरता हुआ कोयटा में दाखिल हो जाता है। कोयटा के बाद ये रास्ता सोराब और पंचकोर को क्रॉस करता हुआ अपनी मंजिल गवादर पर इख्तिताम पजीर होता है। यूं गवादर कोट सड़क के रास्ते चीन से कनेक्ट होती है। मशरकी रूट की बात की जाए तो इसका कुल फासला 2781 किलोमीटर है। ये रूट मौजूदा M2 यानी लाहौर इस्लामाबाद मोटरवे से शुरू होता है। इसमें M3 यानी फैसलाबाद मोटरवे और M5 यानी 1152 किलोमीटर पर मुश्तमिल लाहौर कराची मोटरवे भी इसी रूट का हिस्सा है। इस रूट पर बड़े शहरों में लाहौर, मुल्तान, सखर, हैदराबाद और कराची आते हैं। पाकिस्तान की कराची और गवादर पोर्ट
एक लक्षात घ्या की अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचं रस्त्यांचं बंदरांचं मोठं जाळं बांधण्याकरता चीननी CPEC नावाचा प्रकल्प निर्माण केला, त्यावर आताचे पाकिस्तानचे जे प्रधानमंत्री आहेत इम्रान खान, त्यांनी केलेलं विधान फार महत्वाचं आहे. आता आम्हाला अमेरिकेची गरज नाही. आता आम्ही चीनकडे पाहतो. कारण चीनच आमचा सखा, मित्र, साथीदार, मार्गदर्शक आणि आमचा आश्रयदाता आहे. खरं आहे. हीच भावना बांगलादेशमध्ये, हीच भावना नेपाळमध्ये, हीच भावना इराणमध्ये, हीच भावना श्रीलंकेमध्ये, हीच भावना म्यानमारमध्ये, हीच भावना थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या सर्व देशांमध्ये आता हळूहळू निर्माण होत आहे. एक प्रकारे एका सम्राटाचं मांडलिकत्व भराभर त्याच्या खाली असणाऱ्या छोट्या-छोट्या राज्यांनी स्वीकारावं, तीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. युरोप, रशिया, आशिया, आफ्रिका या सर्वच खंडांमधल्या अनेक छोट्या-मोठ्या देशांना चीननी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य केलेलं आहे. हे वित्त सहाय्य करताना व्याजाचा दर अत्यल्प ठेवला आहे. मोठ्या मुदतीची, मोठ्या रकमेची ही कर्ज दिली. परंतु ही कर्ज देताना ती कर्ज ते राष्ट्र कधीच वापस करू शकणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे ती राष्ट्र आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर राजकीयदृष्ट्या देखील चीनची अंकित आणि गुलाम झालेली आहे. नेपाळमध्ये आज जे काही चालू आहे ते आपण पाहतो. त्यावरून एखादा परकीय देश एखाद्या देशात किती मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करू शकतो, त्याच्या अंतर्गत राजकारणाला आणि अर्थकारणाला कशाप्रकारे प्रवाहित आणि नवीन दिशा देऊ शकतो, हे आपल्या लक्षात येईल. भारतात देखील असे प्रयत्न काही कमी होत आहेत का? अनेक प्रकारच्या कायद्यांना होणारा विरोध, शासनाच्या अनेक योजनांना होणारा विरोध, शासनाबद्दल निर्माण होणाऱ्या अफवा या केवळ देशांतर्गत असंतोषातून आणि मागणीतून होत नसतात. त्याच्या पाठीमागे असणारे इतर देशांचे राजकीय हस्तक्षेप, पाठिंबा आणि आश्रय हाही घटक महत्वाचा असतो. आणि त्यामुळे अनेक आशियन, युरोपियन, आफ्रिकन देशांच्या राज्यकर्त्यांवर, अर्थव्यवस्थेवर, राज्यव्यवस्थेवर चीनचं संपूर्ण साम्राज्य निर्माण झालेलं आहे. याचा परिणाम काय झाला? एक व्यूहरचनात्मक दृष्ट्या विचार केला तर चीन हा जगाचा नेता आजच झालेला आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला इतकं झपाट्याने, इतक्या अल्पावधीत एवढं मोठं आव्हान कोणी निर्माण करू शकेल, असं जगाला कधीच वाटलं नव्हतं. अमेरिकेला तर खचितच वाटलं नव्हतं. परंतु आपण भस्मासुराची गोष्ट पुराणात वाचलेलीच आहे. भस्मासुराला जन्माला घालणं सोपं असतं. परंतु जेव्हा तो मोठा होतो, तो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याचा विनाश करू शकतो. आज हा भस्मासूर आपला हात युरोपियन आणि छोट्या-मोठ्या आशियन देशांवरच ठेवत नाही आहे. तो उद्या अमेरिकेच्याही डोक्यावर ठेवण्याची तयारी करत आहे. आशियाचं शक्ती केंद्र, आशियावर नियंत्रण ठेवणारं महान शक्ती केंद्र आणि एकमेव आर्थिक जागतिक शक्ती म्हणून चीनला पुढे यायचं आहे. त्याच्याच करता हा प्रकल्प आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चीनने या प्रकल्पाला नाव दिलं आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, मोत्यांची माळ. खरोखर चीन करता ही मोत्यांचीच माळ आहे. एखाद्या सुंदर राजकन्येच्या गळ्यामध्ये एखादी मोत्याची माळ जशी चमचमत दिसते आणि तिचं सौंदर्यात वाढ करते, चीनच्या साम्राज्यात हे सर्व देश आपल्या साधन संपत्तीने विकास आणि वाढ करणार आहेत. चीनला अंकित झालेल्या ह्या सर्व देशांचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व केव्हाच संपून गेलेलं आहे. अशा सर्व देशांना आता चीनशिवाय पर्याय उरला नाही. एक भारत असा देश आहे, की जो चीनला आज आव्हान देत आहे. जो चीनला खरा धोका आहे. भारत देखील आपल्या आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु जे आव्हान चीननी उभं केलेलं आहे, जे आव्हान चीननी आपल्या देशापुढे, आपल्या अर्थव्यवस्थेपुढे, आपल्या समाज व्यवस्थेपुढे उभं केलं आहे, ते एका प्रचंड प्रकारच्या सातत्यपूर्ण भीतीचं आवरण भारतावर आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि जर याला आपण आजच तोंड देण्याच्या करता दूरदृष्टी दाखविली नाही, तर इतर सर्व देशांमध्ये होणाऱ्या चीनी साम्राज्याच्या विस्तारामुळे जो काही दबाव भारतावर निर्माण होईल, एखादा कमकुवत भारतीय राज्यकर्ता जर उद्या गादीवर आला, तर तो चीनला सहजपणे शरण जाऊ शकतो. चीनच्या या वर्चस्वाला तो मान्य करू शकतो आणि त्याच्यातून भारताच्या स्वातंत्र्याला आपल्याला कायम गमवावं लागेल, हे आपण विसरता कामा नये. मग या मोत्यांच्या माळेचा परिणाम काय झाला? जसं आपण पाहिलं आहे, 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य सुरू केलं आणि ते नंतर चालतच राहिलं. तीच नवीन ईस्ट इंडिया कंपनी आज चीनच्या रूपात आपल्या पुढे उभी झालेली आहे. एक प्रकारच्या आर्थिक गुलामगिरीचा, एका विशिष्ट प्रकारच्या तथाकथित समाजवादी विचारसरणीचा पांघरूण घेतलेल्या या हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशांनी सगळ्या जगावर राज्य करण्याचं सामर्थ्यशाली स्वप्न पाहिलेलं आहे. नवीन प्रकारचा हा विकास विस्तारवाद आणि आक्रमक दृष्टिकोन चीननी आज स्वीकारला आहे. त्याच्यामुळे अनेक देशांना धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी याच्याबद्दल अनेक वेळा इशारा दिलेला आहे. परंतु जे देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, त्यांना त्वरित रोजगार आणि उद्योगांचा विकास करायचा आहे, अर्थव्यवस्थेचा विकास करायचा आहे, ते अशा इशाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांना आपली आजची गरज पूर्ण करणं आवश्यक वाटत आहे आणि त्याच्यामुळे मोठं आव्हान देशापुढे, जगापुढे निर्माण झालं आहे. जितक्या छोट्या अर्थव्यवस्था चीनला शरण जातील, तितकंच चीनचं सामर्थ्य वाढणार आहे आणि त्याच्यातून संपूर्ण आशियावर, जगावर एक मोठा विपरीत परिणाम होणार आहे. ही केवळ महासत्ता होणार नाही. चीन हा जगाचा अनभिषिक्त सर्वोच्च सम्राट होणार आहे.
औद्योगिक केंद्र म्हणून चीनचा विस्तार झालाच आहे. त्यासोबत व्यापारी केंद्र, व्यापारी विकास या माध्यमातून चीन आपल्या आताच्या घासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला तर सांभाळणारच आहे, पण इतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार आहे. एकच नेता, एकच देश हे सूत्र आज चीननी पुढे मांडलेलं आहे. सर्वात महत्वाची म्हणजे चीन हा नवा सम्राट होणार आहे. अमेरिकेचं साम्राज्य हळूहळू लयाला जात आहे याचा इशारा चीन आजच देत आहे. पश्चिम आणि पूर्व युरोपातल्या देशांपाशी आज आर्थिक साधनांचा अभाव, बेरोजगारीची समस्या आणि कुठल्याही प्रकारच्या औद्योगिक साम्राज्याची निर्मिती न केल्यामुळे, अदूरदृष्टीमुळे हे देश आधीच हलाखीच्या अवस्थेत आहे. त्यातच चीनकडून होणाऱ्या आर्थिक पुरवठ्यामुळे, वस्तूंच्या पुरवठ्यामुळे हे देश तर चीनचे अंकित झालेच आहेत. जो युरोप एकेकाळी जगाला दिशा दाखवत होता, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर होता आणि स्वतःच्या विद्वत्तेचा, तत्वज्ञानाचा, सर्वश्रेष्ठ वंशवादाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा डिंडिम वाजवत होता, त्या युरोपला आज चीनला शरण जावं लागलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेपुढे देखील हीच परिस्थिती कदाचित निर्माण होईल. येत्या दशकामध्ये चीन अमेरिकेला मागे तर टाकणारच आहे, गिळंकृतही करू शकेल. अशा या चीनच्या आव्हानाबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूच. परंतु व्यापारी मार्गांचा जसा आर्थिक विकासाकरता वापर आणि विकास केला जातो, तसा राजकीय स्वार्थाकरता आणि महत्वाकांक्षाकरता देखील वापर केला जाऊ शकतो. हा इशारा आपल्याला चीननी वन बेल्ट वन रोड या व्यापारी मार्गातून दिला आहे. हे आपण न विसरता लक्ष देऊन भारताच्या समृद्धीकरता, आर्थिक व्यापारी संरक्षणाकरता प्रयत्न केला पाहिजे. आत्मनिर्भर स्वदेशी भारत निर्माण केला तरच आपण या आव्हानाला तोंड देऊ शकू असं वाटतं. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे का? छान झालं. वकील साहेब, तुम्हाला आवडलं का? हो, भयंकर छान झालं, छान झालं. व्हेरी अरे वा वा, धन्यवाद. तुम्ही छान म्हणतो, मला खूप बरं वाटलं ऐकून. अरे वा. अच्छा अच्छा. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो, छान झालं. हा, बोला बोला. हॅलो हॅलो, हा, छान झाला कार्यक्रम. वा वा, धन्यवाद. सर मला एक प्रश्न सर, मला असं विचारायचं आहे. हा, बोला सर. मी ठाकूर बोलतोय. बोला सर. इंटरनेटवर चायना कंट्रोल करू शकतो. आजच करत आहे, करू शकण्याचा प्रश्नच नाही. आपण जर गुगलच्या वेगवेगळ्या बातम्यांचा आणखी बातम्यांचा काळजीपूर्वक अभ्यास कराल तर असं लक्षात येईल की गुगलवर एका विशिष्ट प्रकारच्या बातम्या असतात. आणि एक वाक्य आजकाल युरोपात वापरलं जातं, यू कॅन हाईड ए मर्डर इव्हन ऑन द सेकंड पेज ऑफ गुगल. ज्या गोष्टी गुगलला महत्वाच्या वाटत नाहीत त्या गोष्टी अत्यंत खाली किंवा दुर्लक्षित ठिकाणी दाखवल्या जातात. बऱ्याच गोष्टी जगात घडणाऱ्या गुगलवर बातमीच्या सुद्धा दिसतच नाहीत, कारण गुगलच्या आर्थिक सत्तेवर मोठ्या प्रमाणात चीनने आधीच आक्रमण केलेलं आहे, वर्चस्व गाजवलंय, प्रस्थापित केलेलं आहे. आणि हळूहळू जगाच्या सर्वच प्रसार माध्यमांवर एका बातमीनुसार इंटरनेटवर जगातल्या जवळपास 400 वर्तमानपत्रांच्या साखळींची मालकी आहे. भारतामधील काही वर्तमानपत्र, प्रसार माध्यम अशा प्रकारचे चीनचा समर्थन करताना, प्रसार करताना बरेच वेळा आढळून येतात. अनेक वेब पोर्टल्सवरून चीनचं समर्थन केलं जातं. त्याच्यावरून चीनचं पेनिट्रेशन किती जास्त आहे याचा विचार कल्पना करता येईल. धन्यवाद. सर मला एक प्रश्न होता. धन्यवाद. हॅलो.